आमदार राजन साळवी व त्यांचे कुटुंबीय चौकशीसाठी एसीबी कार्यालयात दाखल. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली आहे. साळवी यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि मुलगा यांची देखील चौकशी केली जात आहे. साळवी यांनी कुटुंबाच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. यावेळी अंतरिम दिलासा देताना हायकोर्टाने त्यांना तपास यंत्रणांना सहकार्य करा असे निर्देश दिले होते. यावेळी त्यांना 4 ते 8 मार्च या दरम्यान तपास यंत्रणांना माहिती देण्याचे देखील निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार साळवी यांनी आपल्या कुटुंबियांसह ही हजेरी लावली. अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये माझ्या पत्नीला आणि मुलाला दिनांक 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये सर्व कागदपत्रांची माहिती देणं आणि हजेरी असे 2 विषय दिले होते. आणि आज 5 तारखेला मला स्वतःला आज त्यांनी नोटीस देऊन चौकशीवरचा बोललेलं आहे. म्हणून आम्ही सर्वजण यासाठी आलेले आहोत. आम्ही आता कार्यालयामध्ये जातो, त्यांना आवश्यक ती माहिती देण्याचं आम्ही अभिवचन दिलेलं आहे. सहकार्य करतो आणि पुन्हा येतो. तर पंढरीची वारी सुरू झालेली आहे असं समजतं मला सुद्धा. या विभागाचे SP आज इथे भेटीसाठी आलेले आहेत. कार्यालयाच्या भेटीसाठी आले की माझ्या भेटीसाठी आले हे गेल्यानंतर मला समजेल.